आज खरं तर अतिशय आनंद होत आहे कारण शहाजी बापू आपल्या सभेला आणि रॅलीला उपस्थित होते. त्याचप्रमाणे आपले संसदरत्न आपले खासदार बारणे साहेबही असतील. त्यामुळे आपण महिला भगिनी आणि जो पुरुष वर्ग होता तो खूप उत्साही होता कारण बापूंना ऐकायची त्यांना खूप उत्सुकता होती. आणि हो, कारण त्यांना दिसलं असेल कदाचित किंवा त्यांनी आमचं काम पाहिलं असेल, त्यामुळे त्यांनी आम्हाला तसा आशीर्वादही दिला आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहे. बापू म्हटले होते की मी पंढरीतनं विठुरायाला जो आशीर्वाद आहे तो इथं तुमच्या उमेदवारासाठी घेऊन आलाय. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे का तुमचा? हो, आहे ना, नक्कीच आहे. कारण आमचं कुटुंब संप्रदायातलं आहे. कुठेतरी आम्हाला त्याचा सर्वांचा आशीर्वाद म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे, याचा आनंद आहे आम्हाला. इथल्या समस्या, इथे प्रश्न तुम्ही जवळून अनुभवले, अनेक वर्ष झाले समाजसेवा करता. हा, काय प्रमुख प्रमुख समस्या असेल तर मी घरोघरी जात असताना महिलांचा एक प्रश्न असतो की जे 1,500 रुपये आहेत ते इकडं तिकडं न जाता काहीतरी त्याचं ते मार्गी लागावेत किंवा ते सेव्ह व्हावेत. आणि त्यासाठी काही छोटे मोठे गृह उद्योग असतील त्याच्या कल्पना आम्हाला तुम्ही द्याव्यात किंवा शासनाच्या ज्या कल्पना आहेत त्या आमच्यापर्यंत कधी कधी पोहोचत नाहीत, त्या पोहोचाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. निवडून गेल्यानंतर पहिलं काम कोणतं हाती घ्या? निवडून गेल्यानंतर जे मी माझं विजन जे आहे ते महिला सक्षमीकरणाचं आहे. कारण हिरकणी सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना मी अनेक महिलांचे असतील किंवा छोटे मोठे जास्त मोठे प्रॉब्लेम नसतात माणसांचे, छोटे मोठे प्रॉब्लेम मी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक आता निवडून आल्यानंतर एक प्रतिनिधी म्हणून म्हणून पालिकेसमोर जाताना मला जास्त तकलीफ होणार नाही आणि त्यांचे प्रॉब्लेम मी सहज सोडेल असा मला विश्वास आहे. तुम्ही लोकांना काय आव्हान देणार? लोकांना एवढंच आव्हान देईल की तुम्ही आतापर्यंत विकासाची कामे पाहिलेली आहेत आणि राहिलेली कामे पण पाहिलेली आहेत. त्यामुळे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करावं आणि आपलं मत वाया जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तुम्ही सत्तेत नसताना ही समाज कामं केलेली आहे. या समाज केलेल्या कामावरती जनता विश्वास ठेवणार आहे? हो, जनता खरोखर विश्वास ठेवत आहे. कारण कधी कधी माझ्याकडं काही पद किंवा काही नसताना सुद्धा मला असे फोन कॉल्स येतात की ताई आमचं हे काम अडलेलं आहे किंवा आमचं हे काम तुम्ही कराल का. तेव्हा मला असं वाटायचं की अरे माझ्याकडे काही नसताना सुद्धा माझ्याकडे विश्वासाने महिला येतात किंवा त्यांच्या काही अडचणी सांगतात. तर ज्यावेळेस मी प्रतिनिधी असेल त्यावेळेस तर त्यांना पूर्णपणे खात्री असेल की बाबा आपलं काम होईलच म्हणून, असा विश्वास आहे आता मतदारांच्या मध्ये.